श्री स्वामी समर्थ। तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुळशीचे काही नियम सांगणार आहेत। अत्यंत महत्त्वाचे असे ते नियम आहेत। कसं आहे ना, तुळस ही अतिशय पवित्र मानली जाते। हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप असे महत्त्व देखील आहे। आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीचं रोपटं असणं अत्यंत गरजेचं आहे। एकही घर नसेल असं की त्यांच्या घरामध्ये तुळशीचं रोप नसेल, पण ज्यांच्याकडे तुळशीचं रोप नसेल त्यांनी लवकरात लवकर एक तरी रोपटं आपल्या घरामध्ये लावणं अत्यंत गरजेचं आहे। कारण हीच तुळस आहे जी आपल्याला आपल्या घरात येणारी शुभ आणि अशुभ संकेत देत असते। म्हणजेच ज्यावेळी आपल्या घरातल्या तुळशीचे पानं वाळली जाते किंवा तुळस वाळते त्यावेळेस ती आपल्याला अशुभ संकेत देत असते। आणि ज्यावेळेस आपल्या घरातली तुळस ही फुललेली असते, हिरवेगार पाने असतात त्याचे, त्यावेळेस समजून जावं की आपल्याला शुभ संकेत देत आहे। त्यासाठी आपल्या घरामध्ये तुळस असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरातली नकारात्मक जी शक्ती आहे, ऊर्जा आहे, ती दूर जाण्यास आपल्याला मदत होते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास सतत राहतो। म्हणजे घरात जर तुळस असेल तर घरात लक्ष्मी मातेचा आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद देखील आपल्यासोबत आहे। तरच या तुळशीबद्दल नियम बघणार आहोत। तर पहिला नियम काय आहे, जर का तुमच्या घरातली तुळस वाळलेली असेल तर वाळलेली तुळस तुम्ही घरात ठेवू नका। म्हणजे घरात तुळस लावणे जेवढं शुभ मानलं जातं तेवढंच वाळलेली तुळस घरात ठेवणं अशुभ मानलं जातं। जर का तुमच्या घरातली तुळस वाळलेली असेल तर त्या जागी दुसरं नवीन तुम्ही तुळशीचं रोप नक्की लावा। कारण वाळलेल्या तुळशीची घरात ठेवली तर नकारात्मक ऊर्जा निर्माण होते। तर दुसरा नियम काय आहे, तर दुसरा नियम म्हणजे तुळशीच्या रोपाला अत्यंत काळजीपूर्वक स्पर्श करावा। जर का तुम्ही आंघोळ केलेली नसेल तर तुळशीच्या रोपाला हात लावू नका। आंघोळ केल्याशिवाय तुळशीच्या झाडाला हात लावू नका। कारण तुळस ही अतिशय पवित्र मानली जाते। कदाचित चुकून जर तुमचा हात लागला तर तुळस मातेची माफी मागावी आणि अशी चूक पुन्हा करू नका। तर तिसरा नियम काय आहे, संध्याकाळच्या 6च्या नंतर तुळशीचे पानं चुकूनही तोडू नका। तुळशीचे पानं शिळे कधीही होत नसतात, ते सततही ताजेच असतात। जर तुम्हाला पूजेमध्ये लागत असतील तर तुम्ही सकाळी तोडून ठेवू शकतात, पण संध्याकाळी 6च्या नंतर चुकूनही पाने तोडू नका। तर चौथा नियम काय आहे, रविवारी, एकादशी आणि द्वादशीला चुकूनही तुळशीचे पानं तोडू नका किंवा तुळशीला पाणी घालू नका। कारण तुळस मातेचा त्या दिवशी निरंजन असा उपवास असतो आणि ह्या हातातून जर तुम्ही तुळशीला पाणी घातलं तर तुळस मातेचा उपवास सुटतो। म्हणून तुम्ही तुळशीला पाणी अजिबात घालू नका रविवारी, एकादशीला। तर पाचवा नियम काय आहे, पाचवी गोष्ट लक्षात असू द्या, कारण तुळशीचं पानं चुकूनही पायाखाली येऊ देऊ नका। जर चुकून तुम्हाला कुठे खाली पडलेली दिसली तर लगेच ते पानं तुळशीच्या कुंडीमध्ये, त्या मातीमध्ये तुम्हाला ती पाने टाकायची आहेत। कारण तुळस ही खूप पवित्र मानली जाते आणि ती आपल्या पायाखाली तोडू नये याची काळजी सुद्धा घेणं गरजेचं आहे। तर तुम्हाला दर गुरुवारी तुळशीला दूध नक्की अर्पण करा। जर तुम्ही तुळस मातेला दर गुरुवारी अर्पण केलं दूध तर नक्कीच त्याचा फायदा देखील तुम्हाला होईल। तर तुळस ही अतिशय पवित्र मानली जाते आणि भगवान विष्णूला अतिशय प्रिय आहे ही तुळस। तर असे काही नियम आहेत जे आपल्याला पाळणं अत्यंत गरजेचं आहे तुळशीच्या बाबतीमध्ये। त्याचबरोबर तुम्ही तुळशीला दररोज संध्याकाळी दिवा लावणं, अगरबत्ती ओवाळणं हे सुद्धा तुम्हाला करणं अत्यंत गरजेचं आहे। त्याचबरोबर तुम्ही तुळशीला पाणी हे फक्त देव तांब्यानंच घालायचं आहे, नळाचा किंवा कशाचाही उपयोग करायचा नाही। जेणेकरून जसं तुम्ही बागेमध्ये वगैरे पाणी टाकतात तसं तुळशीला, कारण तुळस ही देवमाता आहे आणि तिचं पालन करणं, तिची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे। त्यामुळं देव तांब्यानंच तुळशीला पाणी अर्पण करायचं आहे। तर या प्रकारचे 5 नियम होते जे की तुम्हाला पाळणं अत्यंत गरजेचं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।